ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिकासारिकामान्याय नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ध्यानामध्ये जर कोणाला जास्त खोकला किंवा सर्दी असेल तर त्यांनी बाहेर निघून जावं, म्हणजे काय दुसऱ्या लोकांना हे नाही होणार. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम. 3 प्रकारची भक्ती आपण पाहिली. श्रवणम, कीर्तनम, नामस्मरणम. भगवंताशी जर आपल्याला एक संबंधाची अनुभूती करून घ्यायची असेल तर म्हणे नाम एक सुंदर उपाय आहे, साधन आहे. नामाच्या द्वारे आपण समोरची जी व्यक्ती आहे तिच्याशी जुडतो. जेव्हा आपला परिचय जेव्हा आपण करून घेतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय? नाव. तर देवाशी सुद्धा आपल्याला जर संबंध जोडायचा असेल तर नाव घेतल्याबरोबर नामीचं स्मरण सहज, स्वाभाविक, नैसर्गिकरित्या होतं. म्हणून नामाचा महिमा इथे सांगितला. वर्षा ऋतू रघुपती भगती. तुलसीदासांनी फार सुंदर एक उपमा दिली. म्हणे जसं श्रावण आणखीन भाद्रपद या 2 महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो, त्यामुळे त्याचप्रमाणे रा आणखीन म हे श्रावण आणि भाद्रपद आहे. आणि जर राम 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 केलं तर भक्तिवृष्टी होते, भक्तीचा वर्षाव होतो आपल्या हृदयामध्ये. आणखीन म्हणे पाऊस पडतो तर पीक तयार होतं आणि पीक खूप प्रसन्न होतं. तर म्हणजे जेवढे साधू संत ते त्या पिकाप्रमाणे ते खूप प्रसन्न होतात. तर म्हणून भक्तीचा वर्षाव करायचा असेल तर म्हणे राम, श्रावण आणि भाद्रपद हे 2 महिने आपल्या अंतःकरणामध्ये आणा. राम राम राम. वर्षा ऋतू रघुपती. 3 प्रकारची भक्ती सांगितली आहे, म्हणजे 3 दृष्टांत दिले. भक्ती वर्षाप्रमाणे, पावसाप्रमाणे, किंवा भक्ती नदीप्रमाणे वाहणारी ही वृत्ती आहे. सतत प्रेमाचा एक प्रवाह, त्याला म्हणतात भक्ती. नदी भक्ती, वर्षाभक्ती, नदी भक्ती आणि मणीभक्ती. भक्तीला ते म्हणतात मणीप्रमाणे आहे. मणी असतो की नाही,
त्याच्यामध्ये सतत प्रकाश उत्पन्न होत असतो. जो दिव्याचा प्रकाश आहे आपल्या, आपण तेल तूप लावून वात लावतो, तो विझून जातो, तो दिवा. पण म्हणे मणीमध्ये जो प्रकाश आहे, आधी दिवे नव्हते, मणी ठेवला की झाला. तर म्हणे भक्ती अशा मणीप्रमाणे नित्य निरंतर उजेड देणारी अशी ही वृत्ती आहे. तर अशी भक्ती जर आपल्या जीवनात आली तर जास्त शांती, शक्ती हे सगळं आपल्याला अनुभवास येतं. आता म्हणतात एक आणखीन उपाय आहे ज्याच्याद्वारे भगवंताशी संबंध आपण अधिक तीव्रतेने अनुभव करू शकतो, आणि ती भक्ती म्हणजे पादसेवन भक्ती. आता ही पादसेवन भक्ती काय, तर म्हणजे पाद म्हणजे पाय, पदपासून पाद शब्द बनलेला आहे, आणि पद म्हणजे पद्यते येणं, ज्याच्याद्वारे आपण चालतो त्याला म्हणतात पद. आणि पद एव पाद, पाय. आणि जिथे आपण पोचतो त्यालासुद्धा पद म्हणतात, परमपद, इंद्रपद वगैरे. तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. तर म्हणे आपल्याला जर तिथे पोचायचं असेल सर्वोच्च स्थितीमध्ये, तर म्हणे काय करा, पायांची सेवा करा. पादसेवनम. अच्छा, म्हणे कोणाच्या पायाची सेवा? आता इथे देव तर आपल्याला दिसत नाही की त्याचे पाय आपल्याला दिसतील आणि मग आपण सेवा करू. म्हणून इथे समर्थांनी पादसेवन भक्ती म्हणजे गुरुपाद सेवन भक्ती असं म्हटलेलं आहे. सद्गुरूंच्या पायाची सेवा करा. कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, परब्रह्मच गुरुच्या रूपात आपल्या समोर आहे. गुरुषु ईश्वर भावना असं म्हटलेलं आहे. गुरुमध्ये ईश्वर भावना ठेवा. ईश्वर गुरुरात्मेती मूर्तिभेद विभागिने व्योमवत व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः. म्हणे या तिघांमध्ये काही भेद नाही. आत्मा, गुरु आणि ईश्वर. फक्त मूर्तिभेद आहे, आकाराचा भेद आहे, पण तत्व एकच आहे. गुरुतत्व, ईश्वरतत्व, आत्मतत्व. आणि उदाहरण दिलं आहे व्योमवत, आकाशाप्रमाणे. जसं पोकळी एकच असते, पण जर आपण 3 भिंती उभ्या केल्या, पोकळीमध्ये 3 भिंती उभ्या केल्या तर 3 खोल्या आपल्याला दिसतील. आणि आपण त्याचं नाव देतो, हे देवघर आहे, हे काय ड्रॉइंग रूम आहे, हे स्वयंपाकघर आहे. खरं म्हणजे ते रिकामी जागा आहे, तिचेच नावं आहे. जर भिंती बाजूला केल्या तर काय, जेव्हा आपण प्लॉट घेतो तेव्हा काय असतं, नुसतं व्योम. तर उपाधींमुळे काय झालं, याला काय म्हणू, उपाधी. उपाधींमुळे एक आकाश 3 रूपामध्ये आपल्याला दिसत आहे. घटाकाश, मठाकाश. आता इथे जो आकाश आहे त्याला काय म्हणू, विनय मंदिराकाश, हालाकाश. चला, 10 घट ठेवलेले आहे मळके, तर ते सगळे फोडले तर मग वेगवेगळे घटाकाश दिसणार नाही. त्यामुळे त्याचप्रमाणे एकच सत्य आहे, तेच 3 रूपात आपल्याला दिसत आहे. तर आता म्हणतात की जर आपल्याला त्या परमसत्याचं ज्ञान घ्यायचं असेल तर गुरुच्या रूपात जे सत्य उभं आहे, जे दिसत आहे,
म्हणजे त्याची सेवा करा. म्हणून पहा इथे आता काय म्हणतात. श्रीराम मागा झाले निरूपण, नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. या नाव पादसेवन, सद्गुरूपदी अनन्यपण, निरसावया याता याती. सद्गुरु कृपे विण काही, भक्तर या कारणे लवलाही, सद्गुरु पाय सेवावे. हां, तर म्हणे आता ऐका पादसेवन भक्ती. पादसेवन म्हणजे काय, तर म्हणे सद्गुरूचे पाय सेवावे. सद्गुरूंच्या पायाची सेवा करायची. आणि म्हणे कशी करायची, काया वाचा मनोभावे. कायेन वाचा मनसेंद्रियै वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावान. आता हे नेहमी येतं काया वाचा मनसा. याचा अर्थ काय, होल हार्टेडली, होल पर्सनॅलिटी शुड बी सरेंडर्ड. संपूर्ण आपलं व्यक्तित्व समर्पित करणे. आपल्या व्यक्तित्वाचे 3 अंग आहे, काया वाचा मन. तर शरीराने मी नमस्कार करत आहे, पण मन भलतीचकडे आहे, तर म्हणजे तो नमस्कार पूर्ण नाही. तर ज्याला मी नमस्कार करत आहे त्याच्याविषयी प्रेम, आदर, श्रद्धा, तर मनाने नमस्कार झाला. आणि वाचा मी नमस्कार करत आहे, आपण करतो ना हरिओम, ओम नमो नारायणाय किंवा, तर वाणीने म्हणा मी नमस्कार करत आहे. आणि तिसरं लोटांगण घालत आहे, दंडवत. आता नमस्काराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे, आपण वंदन भक्तीमध्ये ते पाहू. तर काया वाचा मना. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सद्गुरू कोण आहे. ठीक आहे, आम्ही तयार आहे, सेवा करायला तयार आहे, पण सद्गुरू म्हणजे कोण, हा मोठा प्रश्न आहे. आता सद्गुरूवर प्रवचन द्यायचं झालं तर भरपूर आहे. त्याच्यामध्ये गुरुगीता एक पूर्ण गुरुगीता आहे. आणि त्याच्यावर जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कोल्हापूरमध्ये या 5 ते 10 जुलै. जाहिरात करत आहे. 5 ते 10 जुलै कोल्हापूरमध्ये एक शिबिर होणार आहे. त्याच्यामध्ये गुरुगीता हा विषय आहे, फक्त गुरुगीता. जवळजवळ 250 श्लोक आहेत त्याच्यामध्ये, 200पेक्षा जास्त, पण सगळे तर नाही घेणार, पण हिंदीमधून ते एक शिबिर होणार आहे. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 8 प्रकारचे गुरु सांगितले आहे. गुरूंचे लक्षणं सांगितले आहे. चातुर्यवान, विवेकी, जो चतुर आहे, जो विवेकी आहे. मानसम निर्मलम यस्य, ज्याचं मन निर्मल आहे तो आहे गुरु. गुरु कोण आहे, त्यामुळे ज्ञानसंपन्न, ज्ञानाने भरलेला आहे. ज्याला माहीत आहे तत्त्व काय आहे आणि माहीतच नाही आहे तर त्याच्यामध्ये तो स्थित आहे. म्हणून उपनिषदांमध्ये गुरूंचे 2 लक्षणं केलेले आहे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. नाही ना, हे 2 शब्द येतात. तर श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी गुरुपरंपरेने ऐकलेलं आहे, श्रोत्रिय. आणि फक्त ऐकलंच नाही आहे तर त्या तत्वामध्ये त्याचं पूर्ण काय दृढ अवस्थान त्याला म्हणतात. अवस्थान म्हणजे स्थिती. निष्ठा, निष्ठा शब्द स्था धातूपासून बनलेला आहे. आणि स्था धातूचा अर्थ असतो गतिनिवृत्तौ. स्था म्हणजे काय, गतिनिवृत्तौ, जिथे चलन विचलन नाही आहे, अस्थिरता नाही आहे. निष्ठा, निष्ठा आपण म्हणतो ना, याची निष्ठा इथे आहे. पैशामध्ये निष्ठा आहे,
म्हणजे त्याचं हे मत कधीच काय डगमगत नाही की पैसाच सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्याला काय म्हणू, पैशामध्ये त्याची निष्ठा आहे, कोणाची देवामध्ये, कोणाची नामामध्ये, नामनिष्ठा. तर ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मामध्ये जो स्थित आहे. तर असा गुरु आहे. आणखीन गुरुत्वम तस्य शोभते असं म्हटलेलं आहे. ज्याच्यामध्ये हे सगळे लक्षण आहेत त्यालाच गुरुत्व शोभतं. फार सुंदर आहे. तर असा जो ज्ञानी, विवेकी, अनुभवी पुरुष जो आहे तो गुरु आहे. अच्छा, एक छान सांगितलं म्हणे, शिष्य या काठावर आहे, तिकडे परमात्मा आहे, आणि मध्ये काय आहे तर म्हणे भवसागर आहे. हां, आता गुरु काय करतो, या शिष्याला इकडून तिकडे नेतो. गुरु जणू काही एक होडी आहे. गुरुला काय आहे, तिकडचं काठ आणि इकडचं काठ दोन्ही माहीत आहे. शिष्याची स्थिती माहीत आहे आणि तत्वाची स्थितीसुद्धा माहीत आहे. तर इकडून तिकडे जो घेऊन जातो, जर गुरुचा हात आपण धरला तर तो इकडून तिकडे जातो. गुरु कोण आहे तर म्हणे लिंक आहे. लिंक, इंग्लिशचं लिंक. आजकाल लिंक शब्द सगळ्यांना खूप माहिती आहे. लिंक पाठवा, लिंक पाठवा. ऑनलाईन प्रवचनामध्ये जोडण्यासाठी जी वस्तू आहे ती काय आहे, लिंक आहे. सो गुरु इज कनेक्टेड टू बोथ. ही नोज बोथ द एंड्स. म्हणून गुरुशिवाय आपल्याला त्या तत्वाची जाणीव होत नाही. गुरुपसदन एक शब्द आहे. गुरुपसदन, गुरुच्या जवळ जाणे. उपनिषद शब्दाचा अर्थ तुम्ही ऐकलाच असेल. त्याच्यामध्ये उप म्हणजे काय, गुरुच्या जवळ जाणे. तर अशी व्यक्ती जीवनामध्ये जर आली तर फारच मोठं भाग्य समजायला पाहिजे. नाही तर गुरुशिवाय लोक इकडे तिकडे भटकत राहतात. गुरु बिन ज्ञान, ज्ञान बिनु चेला, निसदिन फिरत उदासी. बिना ये ज्ञान कहा, गुरु बिना ये ज्ञान कहा. अशानं असं आहे की फक्त अध्यात्मामध्येच गुरुची गरज आहे असं नाही आहे. कोणतंही क्षेत्र तुम्ही पहा, खेळाचं क्षेत्र असू दे. आता तेंडुलकर एवढा मोठा क्रिकेटपटू झाला, सारखा आपल्या गुरुचं नाव घेत असतो. तो आचरेकर आहे ना, त्यांचे आचरेकर गुरु झाले. काय, रमाकांत आचरेकर. जेवढे गाणारे लोक आहे, संगीतकार, ते आपलं गुरुचं नाव घेताबरोबर असं कान धरतात. म्हणजे गुरुचं नाव घेतलं नाही पाहिजे. गुरुचं नाव, स्वतःचं नाव जास्त घेतलं नाही पाहिजे. तर कोणतंही क्षेत्र असू द्या, संगीत, खेळ, कला, एवढंच काय, गाडी चालवायची असेल तर गुरु पाहिजे. पोळी कशी बनवायची यासाठी गुरु पाहिजे. गुरु नसेल तर मग पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळं बनतं, गोल नाही बनत. म्हणून माता सगळ्यात पहिली गुरु. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आपल्याला 3G पाहिजे, 3G कनेक्शन लागतं ना. आजकाल तर काय 4G 5G झालं. तर ते हिंदीमध्ये छान सांगितलं. 3G म्हणजे कोण, माताजी, पिताजी, गुरुजी असं म्हटलेलं आहे. किंवा गुरुजी नाही म्हणतात, 2G, गुरु अँड गॉड. त्याशिवाय कनेक्शन होणार नाही. तर गुरुची गरज तर आहे. आणि देवानुग्रह हेतुकम असं म्हटलेलं आहे. 3 गोष्टी भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही.
कोणकोणच्या 3? आता श्लोक मी म्हटला, देवानुग्रह हेतुकम. विवेक चूडामणी हिंट देत आहे, म्हणजे स्वामीजी सगळं आउट ऑफ सिलेबस आहे, आम्ही काही वाचलं नाही आहे. विचारू नका जास्त. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयमयितात देवानुग्रह हेतुकम. 3 गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आल्या तर समजा भगवंताची फार मोठी कृपा आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे मनुष्यत्व. हे पहा, मानव आकार मिळणं वेगळं आणि मनुष्यत्व वेगळं आहे बरं का. नाही तर मानव आकारमध्ये लोक दानव असतात, तर मानवोचित गुण असणं हे कृपा आहे. दुसरं मुमुक्षुत्व, मुमुक्षा जागृत होणे, या तत्वाबद्दल जिज्ञासा उत्पन्न जर झाली तर म्हणे फार मोठी ही कृपा आहे. पुंसाम अद्वैत वासना, अद्वैत तत्वाची वासना ही काही सोपी गोष्ट नाही आहे. बहुपुण्य केले, बहुत पुण्य जर असतील जास्त तेव्हा ही जिज्ञासा येते. नाही तर कोणाला काय ब्रह्म वगैरे कोणाला जाणून घेण्याची काही इच्छा नाही आहे. किती कमी लोक या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट घेतात, आवड घेतात. फ्यू रेअर वन्स, दुर्मिळ आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, कोणी आहे. तर कृपाची ही खूण आहे. इट इज द साईन ऑफ कृपा. लोकांना काय वाटतं, कृपा म्हणजे काय, खूप पैसा मिळाला म्हणजे देवाची खूप कृपा आहे. सत्संग जर मिळत असेल, मुमुक्षा जागृत असेल तर ही कृपा आहे. आणि तिसरं म्हणजे महापुरुषाचा आश्रय, म्हणजे ते गुरु. तर मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि गुरुची प्राप्ती. आता जर असं झालं तर मग काय करा, तर म्हणे आता त्याचं काय, सेवन करा, सेवा. आता सेवा जर केली तर काय होईल, तर सद्गती कारणे, इथे समर्थ म्हणतात सद्गती होईल तुमची. सद्गती म्हणजे काय, चांगल्या वाटेला तुम्ही लागाल, त्या तत्वाकडे आपली वाटचाल होईल. म्हणून या नाव पाद सेवन सद्गुरुपदी अनन्यपण निरसावया जन्ममरण यातायाती. यातायाती म्हणजे काय, येणं जाणं, यातायात, आवागमन त्याला म्हणतात. वाहतुकी सेवा म्हणतो ना आपण. तर आपलं सतत यातायात सुरू आहे. यात म्हणजे जाणं, आयात म्हणजे येणं. तर जाणं येणं जर आपल्याला संपवायचं असेल, निरसावया जन्ममरण, तर म्हणे सद्गुरुपदी अनन्यपण, सद्गुरूशी एकरूप आपल्याला व्हायला पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. अच्छा, आता सेवा म्हणजे काय ना, हा एक दुसरा प्रश्न. आधी गुरु म्हणजे कोण, गुरुची प्राप्ती केव्हा होते, दुसरा मुद्दा. आता तिसरी, गुरुसेवा म्हणजे काय. सेवा म्हणजे सेवा. आता सेवेचे वेगवेगळे अर्थ आहे, पण एक मुख्य अर्थ सांगतो मी. सेवा म्हणजे गुरुच्या मनाशी आपल्या मनाचं तादात्म्य होणं, म्हणजे जे गुरुला पाहिजे ते द्यायचं, बस देण्याची तयारी, त्याला म्हणतात सेवा. जी आपली इच्छा आहे ती नाही, ती त्याची जी इच्छा आहे त्याप्रमाणे वर्तन करणे म्हणजे सेवा आहे. आपण आपली इच्छा त्याच्यावर लादत आहे, त्याला म्हणतात. असं नाही, त्याला जे पाहिजे ते, आपल्याला ते आवडत असेल नाही आवडत असेल, पण त्याला आवडतं ना म्हणून करायचं. म्हणून मी नेहमी ते उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यासमोर यस सर, जसं आर्मीमध्ये असतं की नाही, तो जर म्हणा डावीकडे वळा तर डावीकडे, उजवीकडे तर उजवीकडे, असं नाही, आमची इच्छा उजवीकडे जायची, त्याला सेवा नाही म्हणत. 2 आणि 2 किती होतील, तर म्हणे तुमची काय इच्छा आहे, मी किती म्हणावं, 10 म्हण 10.
म्हणजे आपलं काहीच नाही, आपली इच्छा नाही, आपला आग्रह नाही, आपला संकल्प नाही. गुरुसमोर पूर्णपणे काय नतमस्तक होणे, समर्पित होणे, याला म्हणतात सेवा. तर म्हणे ही सेवा जर आपण केली तर जन्ममरणापासून आपण सुटू शकतो. अच्छा, सद्गुरु कृपेविण काही भवतरणो पावत तो नाही. आता पहा, सेवा केल्याने काय होतं, त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी आशीर्वाद, शुभेच्छा आहे की नाही, हे सगळं उत्पन्न होतं. सेवा केल्याने आपण त्याचं मन जिंकतो, त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी एक स्थान उत्पन्न होतं. आणि ही फार मोठी घटना आहे. सद्गुरूंच्या मनामध्ये जर आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झालं, वात्सल्यभाव उत्पन्न झाला, तर म्हणे झालं, सेवेचं प्रयोजन पूर्ण झालं. म्हणजे त्याचं लक्ष आता माझ्याकडे आहे. बस, सेवा अशी असावी की त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी एक जागा निर्माण करायची. अच्छा, सेवा केल्याने काय होतं, आपल्याला सहवास मिळतो आणि आपण त्याचं मन ओळखतो की याचा विचार करण्याची दिशा काय, हा काय विचार करतो, याचा स्वभाव काय आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे की सेवा केल्याने काय होतं, आपल्यामध्ये ते सगळे गुण येतात जे त्याच्यामध्ये आहे, आणि काही न करता ते गुण त्यांनी साधनेने मिळवलेले आहे. लक्षात घ्या, आपण फक्त सेवा करून ते गुण मिळवून घेतो. तुम्हाला समजलं असेल तर समजलं असेल. जर खूप सेवा केली तर त्याचा जे विचार आहे, भावना आहे, स्वभाव आहे, आपल्यामध्ये सुद्धा येतो की नाही. उपासनेचा एक सिद्धांत आहे, उपास्याचे गुण उपासकामध्ये आपोआप येतात. जसं उद्धव कृष्णाची सेवा करत आहे, तर कृष्ण तिथे म्हणतो भागवतामध्ये, म्हणे माझ्यापेक्षा जरासुद्धा हा कमी नाही आहे, जणू काही माझंच प्रतिबिंब आहे उद्धव म्हणजे. म्हणून जेव्हा उद्धव गेला आहे तिकडे वृंदावनामध्ये, सगळ्या गोपिकांना वाटलं कृष्ण चला. तर यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तदेव इतरो जन. ज्याच्यामध्ये आपली श्रेष्ठ बुद्धी असती, दुसरा माणूस आपोआप तसंच आचरण करतो. तर सद्गुरूची सेवा केल्याने सद्गुरूचं ज्ञान, त्याचा स्वभाव आपल्यामध्ये सुद्धा येतो. म्हणून ते केलं पाहिजे. आता आपण पाहतो ना, जे संगीतकार असतात आपल्या गुरुप्रमाणे ते सुद्धा गाऊ लागतात, आणि लोक त्या शिष्याचं गाणं ऐकून काय करतात, अंदाज काय म्हणजे अनुमानप्रमाणे, अरे म्हणे तुम्ही या घराण्यामधले दिसतात, यांचे शिष्य दिसतात. जे तरुण मंडळी असतात त्यांचे एक एक आदर्श असतात ना, अभिनेते, अभिनेत्री, तर त्याचप्रमाणे हेअरस्टाईल, त्याचप्रमाणे त्यांचं वेशभूषा वगैरे, फॅन असतात त्याचे फॅन, तर आपोआप दे फॉलो दॅट. तर अध्यात्मामध्ये काय, तर म्हणे त्या शिष्यामध्ये गुरुचे गुण येतात. म्हणून सहवास आपल्याला लाभला पाहिजे त्याचा. तर सद्गुरू कृपेविण सेवा केली तर प्रसन्नम तमनुप्राप्य, विवेक चूडामणी म्हणतात, पृच्छे ज्ञातव्यमात्मना. गुरु एकदा प्रसन्न झाले की मग ते विचारतात, हां आता तुला काय पाहिजे, काय प्रश्न आहे, विचार, मी तुला ज्ञान देण्यासाठी तयार आहे. तद्विधी प्रणिपातेन, आहे की नाही, परिप्रश्नेन सेवा, मग उपदेक्षंती. तर असं आहे. आणि सेवेमध्ये आपला आग्रह, हट्ट, अभिमान हे सगळं सोडावं लागतं, कष्ट सहन करावं लागतं. एकदा गंमत झाली, एका आश्रमामध्ये एक गुरु होते आणि तिथे गोशाळा होती, गाई वगैरे होत्या. पाऊस पडत होता. आता ती गाय जे आहे पावसामध्ये भिजत होती आणि बांधलेली होती.
तर त्या गुरूंनी शिष्याला सांगितलं, अरे जा जरा आणि त्या गाईला त्या दोरीपासून सोड, म्हणजे बंधन तिचं सोड, आणखीन गोशाळेमध्ये घेऊन जा, पाऊस पडत आहे. आता हा शिष्य कलियुगी शिष्य बरं का. तो म्हणतो, गुरु महाराज बंधन तर तुम्हीच सोडू शकता, आम्ही स्वतःच बंधनामध्ये, आम्ही त्या गाईचं बंधन कसं सोड, म्हणजे त्याला पावसात जायचं नाही आहे. बंधन सोडण्याचं काम तुमचं आहे. असं त्याने उत्तर दिलं. आध्यात्मिक तर कष्ट जर सहन केले नाही तर मग काही कृपा वगैरे होणार नाही. तर म्हणून इथे म्हणतात की सेवा करा. सेवेमध्ये आपल्याला सगळं सोडावं लागतं, आपला आग्रह वगैरे, आणि त्याची जोपर्यंत सेवा होणार नाही कृपा होणार नाही. कृपा नाही मिळणार तर भवतरण होणार नाही. भवतरणो उपाय तो नाही. आणि परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. मग परब्रह्माचं ज्ञान तो आपल्याला दिले. आणि पहा पुढे काय छान म्हणतात. आता इथे गुरुचा महिमा सांगत आहे 6व्या ओवीपासून. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनास तेही भासेना, संगत्यागे विणयेना अनुभवासी. अनुभव घेता संगत्यागे नासे, संगत्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवयासी भासे ये रागथा गोवी. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान. हे सप्तही एक रूप. आता इथे म्हणतात की गुरुची भूमिका काय आहे. व्हॉट इज द जॉब ऑफ गुरु. तर म्हणे जे वस्तू दृष्टीस दिसेना, जी वस्तू आपल्याला दिसत नाही, सहज ज्याचं आकलन होत नाही, कळत नाही, आणि जी मनास भासेना, मनाच्याद्वारे आपल्याला मन लावून किंवा बुद्धी लावून आपल्याला ते कळत नाही, म्हणे ते तो गुरु दाखवतो. आता बा गंमत आहे, ती वस्तू इथेच आहे, ती वस्तू मीच आहे, पण त्याला जाणण्यासाठी आपल्याला एक माध्यम पाहिजे आणि त्याचं नाव काय आहे, गुरु आहे. हे असंच आहे जसं आपल्याला आपला चेहरा पाहायचा असेल तर काय पाहिजे, आरसा. आता माझा चेहरा माझ्याचकडे, पण मला नाही दिसू शकत. एक म्हणून शास्त्रांना दर्पण म्हटलेलं आहे, गुरुला दर्पण म्हणलेलं आहे. दर्पण पाहिजे, दर्पण. दर्पण शब्दाचा अर्थ असतो दर्पम नयती. चेहरा पाहिल्यावर थोडंसं आपल्याला मोठेपणा वाटतं, मी फार सुंदर आहे, छान आहे, म्हणून सारखं लोक पाहत राहतात. कुठेही थोडंसं जरा चमकदार असं दिसलं नाही लगेच तर आपल्यामध्ये मोठेपणाचा भाव येतो. म्हणून त्याला म्हणतात दर्पम नयती ती दर्पण. मिरर, संस्कृत इंग्लिशमध्ये मिरर म्हणतात. मिरर म्हणजे माय एरर, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं अरे इथे किती चूक लागलं, इथे लागलं आहे. तर गुरु किंवा शास्त्र काय आरशाप्रमाणे आपल्याला दाखवतात, पहा तुम्ही असे आहात. तर जे आपल्याला दृष्टीस येत नाही ते तर दाखवतो. आत्मवस्तू माझ्यापेक्षा काही वेगळी नाही आहे, पण ती मला कळत नाही जोपर्यंत कोणी सांगत नाही. म्हणून याला राजगुह्य म्हटलेलं आहे ना. राजविद्या, राजगुह्य, गुह्य ज्ञान आहे, तर ते आपल्याला तो दाखवतो. आणखीन आता इथे म्हणतात की जरी गुरु तुम्हाला मिळाला तरी संगत्यागे विण. संगत्याग जर केला नाही तर अनुभवास येणार. आता संगत्याग करावा लागेल. गुरुचा सहवास मिळत आहे पण मनामध्ये सगळ्या आसक्ती आणि सगळे विचार वासना आहे तर काही होणार नाही.
ते एक झेन स्टोरीज असतात ना, झेन, चायनीज, जपानीज, त्याच्यामध्ये गुरु आहे त्यांचं नाव असतं झेन मास्टर. तर एक शिष्य गेला त्यांच्याकडे आणि तो म्हणाला, मला ज्ञान पाहिजे, तुम्ही फार मोठे ज्ञानी आहात, मला ज्ञान द्या. तर ते झेन मास्टर म्हणाले, तुला एकटं यावं लागेल, एकटं. तर म्हणे ठीक आहे, मी येतो. 2-4 दिवसानंतर तो गेला. म्हणे मी आलो आहे. तर ते मास्टर म्हणाले, मी तुला सांगितलं होतं एकटं यायला. तर म्हणे मी एकटाच आलो आहे, कोणी नाही आहे माझ्याबरोबर. तर ते काय म्हणतात, तुझ्या मनामध्ये सगळे भरलेले आहे, बसलेले आहे, घरदार, पैसा, अमुक तमुक. त्यांचे उत्तर असे विचित्र वेगळेच असायचे बरं का. तर संगत त्याग बाहेर तर नाही आहे, पण काय आतमध्ये भरपूर आहे. लोक हिमालयामध्ये जातात पण तिथून फोन करतात, घराची आठवण येत आहे. तर मना एक तर फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या कोणीच कोणाशी जुळलेला नाही आहे, पण मनाचे धागे एवढे जुळलेले आहे. तर म्हणे ते तुम्हाला कापावे लागतील. लोकेशणा, वित्तेषणा आहे ना, पुत्रेषणा. तर संगत त्याग, आसक्तीचा त्याग. ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषूपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधाभिजा. भजगोविंदममध्ये असा हा श्लोक आलेला आहे. कुठे? भजगोविंदममध्ये, गीतेचा 19व्या अध्यायात, बरोबर. 18व्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. स्वामीजी खोटं नका बोलू तुम्ही. तर ध्यायतो स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये आलेला आहे. तिथे म्हणतात आपण विषयाचं ध्यान करतो आणि विषयामध्ये आसक्त होतो आणि मग पतन होतं. म्हणून सुरुवातच करावी लागेल विषयाचं ध्यान करण्याच्या ऐवजी भगवंताचं ध्यान, मग संगत त्याग कमी होईल. तर आसक्तीचं त्याग जर आपण केलं आणि मग गुरुच्या जवळ बसलो तर मग आपल्याला ज्ञान होईल. तर संगत त्यागे विण. आता पहा, तुम्ही सगळेजण इथे आला आहे तर संगत त्याग केला आहे की नाही? कमीत कमी घराचा त्याग 4 दिवसासाठी. आणखीन आपण इथे हॉलमध्ये बसलो आहे तर सध्या काम, क्रोध, लोभ, मोह सगळे काय सुटलेले आहे, सगळे आपण मुक्त आहे त्याच्यापासून. पण बाहेर निघाल्याबरोबर सगळे ते एकदम आक्रमण करतील. ते म्हणतात 1 तासासाठी आम्ही तुम्हाला सुट्टी दिली आहे. तर संगत त्यागाशिवाय हे ज्ञान मिळू शकत नाही. इथे जर ईर्षा, अभिमान, क्रोध सगळं असेल तर काय पालथ्या घड्यावर पाणी असं होईल. म्हणून संगत त्यागे विण न अनुभवायचे. आणि ते पुढे म्हणतात अनुभव घेता संगत त्याग नसे. अनुभव झाला किंवा संगत त्याग कमी आणि संगत त्यागे अनुभव न दिसे. दोन्ही एकाच वेळी नाही होणार. म्हणजे संसार आणखीन परमात्मा आम्हाला दोन्ही पाहिजे एकाच वेळी, असं नाही होणार. याला म्हणतात एव सिद्धांत. एक आहे अपि सिद्धांत आणि एक आहे एव. एव म्हणजे फक्त आणि अपि म्हणजे ते सुद्धा. संस्कृतमध्ये अपि. तर संसार अपि अहम इच्छामी तद्वत अहम इच्छामी. काय परमात्मासुद्धा मला पाहिजे. गुरुजी म्हणत होते, म्हणजे एक शिष्य आला आमच्याकडे आणि तो म्हणाला आम्हाला आत्मज्ञान वगैरे सगळं पाहिजे, पण तुम्ही घर सोडायला नका सांगू. किंवा वासना इच्छा सोडायला नका, आम्हाला तेही पाहिजे हेही पाहिजे. वा वा. काय म्हणतात 2 नावेमध्ये तुम्ही एकाच वेळी पाय नाही ठेवू शकत. तर इथे म्हणतात अनुभव घेता संगत त्याग नसे. सोडावं तर लागेल. अरे अध्यात्म किंवा आत्मतत्व वगैरे सोडा,
सांसारिक गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर घर सोडावं लागतं की नाही, चुकीच्या सवयी सोडाव्या लागतात. लौकिक उपलब्धी मोठे मोठे जे लोक बनतात त्यांना सोडावं लागतं सवय. तर इथे तर ही वस्तू फारच सूक्ष्म आहे. अच्छा, आता इथे ही जी पुढची ओवी आहे ही फार महत्त्वाची, 8व्या नंबरची ओवी. इथे 7 शब्द दिलेले आहे, 7 शब्द. हे सगळे जे शब्द आहेत त्याचा अर्थ एकच आहे, ब्रह्मज्ञान किंवा ब्रह्मसाक्षात्कार. त्याचे नावं वेगवेगळे आहे. पहा, ही ओळ तुम्ही अंडरलाईन करू शकता. संगत्याग आणि निवेदन, विदेहस्थिती अलिप्तपण, सहजस्थिती उन्मनी विज्ञान, हे सप्तही एक रूप. ही फारच गंभीर अशी ही ओवी आहे. म्हणे पहा, गुरुच्या जवळ गेल्याने काय होईल, तुम्हाला ज्ञान मिळेल आणि त्या ज्ञानाचेच हे सगळे नावं आहे. त्यामुळे काय होईल, संगत्याग, आसक्ती सहजच सुटेले आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये. म्हणून स्थितप्रज्ञामध्ये पहिलं लक्षण सांगितलं आहे, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ म्हणू. प्रजहाती, जहाती म्हणजे का सुटतं, सगळं सोडावं नाही लागत, तर सुटतं आपोआप. हे पण जसं जसं आपल्याला उच्च आनंद मिळत जातो ना, खालचे आनंद आपोआप काय सुटतात. मग त्यासाठी काही प्रयत्न नाही करावा लागत. तर संगत्याग. निवेदन, निवेदन म्हणजे अहम ममभाव पूर्णपणे विलीन होणे, त्याला म्हणतात निवेदन. हे पहा, नैवेद्य शब्द असतो की नैवेद्य, आपण नैवेद्य दाखवतो तर नैवेद्य देव घेतो म्हणजे त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो. रमण महर्षी म्हणतात, आपण नैवेद्य दाखवा. आणि ते नैवेद्य कशाचा, अहम ममभाव तदन्य भवनम, सद्दर्शनामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणे तुम्ही देवाचं अन्न व्हा. म्हणजे काय, स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. आपण हे आत्मनिवेदन भक्तीमध्ये येणार आहे, हा शब्द खूप भरपूर येणार आहे. तर निवेदन, विदेह स्थिती, तिसरा शब्द. आत्मज्ञानाची जी स्थिती आहे त्याला काय म्हणतात, विदेह स्थिती. विदेह म्हणजे जिथे देहभाव नाही आहे, देहोहम ही जी वृत्ती आहे किंवा ही जी चुकीचा हा जो समज आहे तो जिथे नाही. आणि तुम्हाला माहीत असेल, विदेहराज कोणाचं नाव आहे, जनक राजाचं. विदेहराज ज्ञानी आहे तो, आणि तो ज्ञानी आहे म्हणून त्याची मुलगीसुद्धा ज्ञानी आहे, वैदेही सीता ज्ञानी आहे ती. तर विदेह स्थिती म्हणजे मी देह आहे, अनादी काळापासून ही जी वृत्ती आहे ती जेव्हा नष्ट होते, देहाभिमाने गलिते, असं एक आलेला शब्द. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. त्याचे संशय सगळे नष्ट होतात. चुकीचा जी भ्रांती आहे की मी शरीर आहे. आता हे सुद्धा फार गंमत आहे, आजपर्यंत कोणी तुम्हाला उपदेश करून सांगितलेलं नाही की आजपासून तुम्ही काय स्वतःला देह माना. उपदेश न करता आपण खूप ज्ञानी झालेलो आहे या विषयाबद्दल. आणखीन याच्या उलट 1000 वेळा आपल्याला सांगण्यात येतं, तू देह नाही, पण आपण मानत नाही. कोणी सांगितलं आहे का देह आहे, देह आहे? नाही. एकाने वेदांताचे प्रवचन ऐकायला सुरुवात केलं, म्हणे इथे सगळं उलटंच तुम्ही सांगतात जे आजपर्यंत आम्ही मानलं आहे त्याचं. तुम्ही देह नाही, मन नाही, जगामध्ये सुख नाही, अमुक नाही. तर अरे त्याच्यासाठीच तर वेदांताची गरज आहे. नाही तर इथे परत तोच उपदेश जर मी करू लागलो, आजपासून सगळेजण आपल्याला आपापल्या देहाला अहम माना आणि त्याला खूप सजवा, खूप त्याला खाऊ पाऊ घ्या, अन्न द्या, मग याची गरज काय? याच्यामध्ये आपण ऑलरेडी PhD केलेलं आहे. तर विधेय स्थिती ध्येय आहे आपलं. देहोहम ही भ्रांती आहे. तर म्हणे
सद्गुरू जेव्हा ज्ञान देतात तेव्हा देहभाव आपला नष्ट होतो. मग चौथा शब्द काय दिला आहे? अलिप्तपण. अलिप्तपण म्हणजे असंगता. आपण सध्या एक वृत्ती काय सगळ्यामध्ये लिप्त होतो, आसक्त होतो, लगेच चिकटतो. चिकटण्याची एक वृत्ती आहे. लेप धातूपासून काय लिप्त शब्द आहे. मनाला जिथे सुख मिळतं लगेच तिथे अटॅच होतं. अलिप्तपण पाहिजे. एका शिष्याने विचारलं, मी जर ईमेलशी अटॅच झालो तर बरं आहे का? त्यामुळे अटॅचमेंट जर नसेल त्याच्यामध्ये तर ठीक आहे. एक ईमेलमध्ये अटॅचमेंट असतं त्याच्याशी लोक अटॅच होत आहेत. तर असंग. आता गंमत अशी आहे, आत्म्याचा संग कोणाशीच नाही होत कधीच. एवढ्या वृत्ती आणि विचार त्या आत्म्यावर, आत्म्याच्या जवळ आहे, सगळ्या वृत्तींच्या मध्ये तो बसलेला आहे चैतन्य, पण एकाही वृत्तीशी तो चिकटत नाही. किती वेळा आपण कामी झालो आहे, क्रोधी झालो आहे, अभिमानी झालो आहे, पण त्या सगळ्या वृत्ती काय झाल्या? वाहून गेल्या आहे. मी जसा तसा आहे. तर अलिप्त म्हणून काय एक सराव केला पाहिजे. म्हणून आपल्याला कर्मयोगामध्ये सांगितलं जातं, तुम्ही सगळं करा पण कर्ता भाव ठेवू नका. आपण त्याच्यामध्ये आसक्त होतो, मी केलं आहे. कर्मासक्ती, फलासक्ती, कर्तृत्वासक्ती, 3 प्रकारची आसक्ती. ते आसक्ती शब्द सांगितला आहे ना मग हिंदीमध्ये आसक्ती. एका संताकडे एक माणूस गेला आणि तो म्हणाला, माझ्यामध्ये खूप आसक्ती आहे, जात नाही आहे ही. तर ते म्हणाले, आसक्ती यदि आसक्ती है तो जा सकती है. शब्दाची कोटी केली. आसक्ती यदि आसक्ती है जा सकती है. थोडा प्रयत्न करा. आपण अनेक वस्तूपासून आज अलिप्त आहोत. लहानपणापासून जर आपण आत्तापर्यंत ज्या ज्या वस्तू पाहिल्या, किती सोडल्या आहे आपण अनेक वस्तू. सगळ्याशी थोडी अटॅच काही आहे, म्हणजे आपण सोडू शकतो हा अर्थ आहे. तर अलिप्तपण, सहज स्थिती. सहज स्थिती ही आत्मस्थिती आहे. ही गंमत आहे. आज जी असहज स्थिती आहे त्याला आपल्याला वाटतं ती सहज आहे. खरं म्हणजे मी सच्चित आनंद आहे, हे माझं खरं स्वरूप आहे. याच्यासाठी आपल्याला काही करायचं नाही आहे. ते सहज आहे, पण ते आज कृत्रिम झालेलं आहे. असं वाटतं नाही मी हे थोडी आहे. मी तर मनुष्य आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, डॉक्टर आहे, नवरा आहे, बायको आहे. ही सहज स्थिती आहे. सहज स्थिती एकदम उलटी आहे. उन्मनी एक शब्द काय दिला आहे? उन्मनी. उत म्हणजे वर, मन म्हणजे मन. जेव्हा मन त्या उच्च तत्वावर स्थित होतं त्याला म्हणतात उन्मनी स्थिती. हे पहा, 3 अवस्था आहे ना, जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती. जी चौथी अवस्था आहे तुर्यावस्था, त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. ज्याला सतत त्या तत्वाची जाणीव आहे, जाग्रत अवस्थेमध्ये सगळं काही करताना त्याला ही जाणीव आहे मी कोण आहे. तर त्याला काय म्हणू? उन्मनी अवस्था. स्वरूपस्य सहजम भानम, त्याला सतत भान आहे. उन्मनी शब्द कबीरदासजी खूप आपल्या भजनामध्ये याचा प्रयोग करतात. आपलं मन सारखं खाली खालीच जात आहे, वर नाही जात आहे. अधोमनी आहे, उन्मनी नाही आहे. उन्मनी स्थिती. आणि विज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. एक आहे परोक्ष ज्ञान आणि एक आहे अपरोक्ष ज्ञान. विज्ञान म्हणजे नुसतं आता एक माहिती नाही आहे की एक आत्मा नावाची वस्तू आहे, सच्चिदानंद आहे. अरे तो मी आहे.
आणि त्यामध्ये काही संशय विपर्याय नाही आहे. विपर्याय म्हणजे विपरीत वृत्ती. जेव्हा असं ज्ञान असतं त्याला म्हणतात विज्ञान. जसा अग्नी उष्ण आहे याबद्दल काही संशय आहे का? जेव्हा अग्नीचा आठवण, अरे गरम आहे, याला म्हणतात विज्ञान. आणि जेव्हा आपण स्पर्श करतो तेव्हा ते विज्ञान होतं. मग आपण कधीच विसरत नाही. त्याचप्रमाणे स्वतःबद्दल पक्क ज्ञान, दृढ ज्ञान, याला संस्कृतमध्ये म्हणतात दृढ प्रमा ज्याची उत्पन्न झालेली आहे. अहम ब्रह्म असं त्याला म्हणतात विज्ञान. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये आहे ना ज्ञान विज्ञान योग. तर आधी ज्ञान होतं, आधी नुसतं बुद्धीच्या स्तरावर एक माहिती, आणि मग तेच ज्ञान जेव्हा पसतं आपल्याला त्याला विज्ञान. तर काय म्हणतात मराठीत, कळतं पण वळत नाही. तर जेव्हा वळतं तेव्हा विज्ञान. असे हे 7 शब्द त्या एकाच स्थितीचे दिलेले आहे. आणि मग पुढे म्हणतात की असे अनेक शब्द आहे त्याच स्थितीसाठी. पण ही स्थिती मिळते केव्हा? म्हणे जेव्हा गुरु कृपा करतात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.